लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ते वसू आत्या विजयला म्हणत असतात, गुन्हा तर तुम्ही सुद्धा केला आहे विजयराव. त्यामुळे ज्या गाडीने नंदिनीला धडक दिली त्या गाडीचा बंदोबस्त आपल्याला लवकरात लवकर करावा लागेल, असं इथे वसूने म्हटल्यानंतर विजयच्या सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आता इथे गाडीचा बंदोबस्त करण्यासाठी विजय गाडी गॅरेजमध्ये घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो. आता तो गाडीत जाऊन बसतो त्यावेळेस खरं तर तिथे आलेली असते एक लेडीज. त्या लेडीजला पाहून खरं तर इथे विजयच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. आता नेमकं ही लेडीज कोण आहे हे तर आपल्याला पुढील भागात कळेलच. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी ते खोटं पोट घेऊन घरी आलेले असतात. त्यांना वाटत असते की हॉलमध्ये कोणीही नसेल, आपण सहज आमच्या रूममध्ये जाऊ शकतो. मात्र इथे दरवाजा उघडता क्षणी पाहतात तर काय, इकडे मिथून काका, काव्य आणि माननी तिघेही इथे दिवा लावून शुभम करोती म्हणत असतात. त्या तिघांना पाहून जीवानंदिनीला फार मोठं टेन्शन आलेलं असतं. आता नंदिनी म्हणत असते, आता हे सगळं काही आपण कसं लपवायचं. आता सगळ्यांची नजर यावर गेली तर काय करायचं याच गोष्टीवर दोघेही ते विचार करत असतात. तितक्यात खरं तर नंदिनीच्या हातातून खाली चावी पडते आणि सगळ्यांचंच लक्ष या दोघांकडे गेलेलं असतं. आता सगळ्यांचंच लक्ष गेल्यामुळे जीवानंदिनीला टेन्शन आलेलं असतं. आता जीवानंदिनी नेमकं सगळ्या प्रश्नाचे उत्तर कसे देतात आणि हे खोटं पोट समोर येतं का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.